दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। सर्वप्रथम आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांना शरद पवार साहेबांनी आदेश दिला होता की कामाला लागा, परंतु ऐनवेळी अचानकपणे श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं भुसावळ शहरातील रावेर तालुक्यातील रावेर लोकसभा संघातील सर्व पक्षातील लोक हे प्रचंड नाराज झालेले आहे। त्याच्यामुळे आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये जेवढे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला, त्याच्यामुळे आजची ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। वरणगाव, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, यावल या संपूर्ण तालुक्यातील जितके पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा आमच्याकडे सोपलेला आहे। किती लोकांनी राजीनामा दिला? आमच्याकडे साधारण पूर्ण भुसावळ, वरणगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर पकडून आमच्याकडे 200-250 लोकांचे राजीनामे झाले आहेत। 220 पर्यंत साधारण जमा झाले आहेत आणि अजून राजीनामे आमच्याकडे येत आहेत। त्याच्यात प्रमुख पदाधिकारी कोण? प्रमुख पदाधिकारी म्हणजे सांगितले गेले तर जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, वरणगाव तालुकाध्यक्ष दीपक मराठे, मी भुसावळ शहर अध्यक्ष दुर्गेश ठाकूर व यावल शहर अध्यक्ष व महिलाचे उपजिल्हाध्यक्ष वरणगावचे, अशा सर्व लोकांनी जे प्रमुख पदाधिकारी आहे सर्वांनी राजीनामे आमच्याकडं सुपूर्द केले आणि हे सगळे राजीनामे आम्ही जयंत पाटील साहेबांच्या व्हॉट्सॲपला सगळ्यांना पाठवले आणि अजून जे पदाधिकारी बाकीचे हे सर्व आमच्याकडे राजीनामे पाठवत आहेत आणि 15 तारखेला भाऊ इथं मीटिंग घेणार संतोष भाऊ, त्या निमित्ताने 15 तारखेला आम्ही हे सगळे राजीनामे भाऊंच्या स्वाधीन करून शेवटी भाऊ जो निर्णय घेतील त्या ठिकाणी आमची सर्वांची पदाधिकाऱ्यांची एकच मागणी भाऊंना सुद्धा की भाऊ आपण ही लोकसभा लढवावी आणि आपण ही लोकसभा जिंकून येऊ असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि जनतेच्याकडनं जे आम्हाला जे फोन येत आहेत, जे लोकांचे आम्हाला फोन येत आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। एक निष्ठा कुठंतरी या ठिकाणी जे भाऊंनी व सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतके वर्ष आले जे पक्षाचे काम करत आहेत त्या एक निष्ठेला कुठंतरी डावलल्या गेल्या आहेत। धनशक्ती या ठिकाणी जी जिंकली आहे, तर आमची सर्वांची इच्छा आहे, सगळ्या भुसावळकरांची, नागरिकांची, रावेर लोकसभेमधील प्रत्येक मतदाराची जी रास्त मागणी आहे पवार साहेबांकडं की तुम्ही संतोष भाऊंना तिकीट द्यावा आणि ह्या तिकिटाबद्दल फेरविचार नक्कीच करावा। त्या कारणास्तव आम्ही सगळे पदाधिकारी पवार साहेबांकडे व जयंत पाटील साहेबांकडे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे राजीनामे आमचे सोपवत आहोत। कोणत्या पक्षातर्फे उभं राहण्याचे आहे का असा विचार? तो विचार संतोष भाऊचे सांगतील। संतोष भाऊ जर का म्हटले अपक्ष उभं राहायचं तरी आमची सर्वांची तयारी भाऊंसोबत खंबीरपणे साथ द्यायची। भाऊ कारण सांगता येईल का काय कारणामुळे संतोष भाऊंचं तिकीट कट करण्यात आलं? संतोष भाऊंचं तिकीट अचानकपणे जे कट झालेलं आहे ते तर आजपर्यंत कोणालाच कळालेलं नाही आहे की अचानक घेतलेला हा निर्णय कोणत्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला विचारात न घेता एकाकडे आम्हाला पुण्याला मीटिंगसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आमच्या मुलाखती घेतल्या आणि आमच्या सांगण्याप्रमाणे तो निकाल न लावता अचानकपणे त्यांनी श्रीराम पाटलांचं जे नाव जाहीर केलं त्याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का लागलेला आहे। जैसा कि आप लोगों को दुर्गेश भाई ने और उल्लास भाऊ ने बताया कि आज संतोष भाऊ चौधरी का जो टिकट काटा गया और ऐन वक्त पर एक नया नाम सामने रखा गया, तो मैं ये समझता हूँ कि यहाँ पर सिर्फ धन बल को जिताने की कोशिश की है कि जिसके पास धन ज़्यादा है। यहाँ ये नहीं देखा गया, अभी मैं जानता हूँ, मैं समझता हूँ कि श्रीराम पाटिल ये नाम सुनने के बाद में कितने लोग तो उनको जानते भी नहीं, लेकिन एक ऐसे व्यक्ति को जिसके पीछे हर समुदाय के लोग, हर समाज के लोग खड़े हुए हैं, संतोष भाऊ चौधरी एक ऐसा नाम
कि जिन्होंने गरीब अमीर का कभी फ़र्क नहीं किया, कभी हिंदू मुसलमान का फ़र्क नहीं किया, कभी जाति भेद नहीं किया, हर किसी के अच्छे बुरे में खड़े रहने वाले व्यक्ति को और हमको, जबकि मैं पूरे मुस्लिम समाज की तरफ से ये कहना चाहूँगा कि पूरा मुस्लिम समाज इस तरह से एकजुट हुआ था संतोष भाऊ का नाम सुनने के बाद कि चलो इस बार कम से कम पहली बार रावेर लोकसभा मतदार संघ में हमको एक अपना खासदार मिलेगा जो हर समाज को साथ में लेके चलता है। क्योंकि पिछले जो खासदार रहे हमने ये देखा है कि उन्होंने सिर्फ एक समाज को लेकर चला है, उन्होंने धार्मिक राजनीति की है, लेकिन संतोष भाऊ चौधरी एक ऐसा नाम था जो सभी को लेकर चलते थे और पूरे रावेर लोकसभा का विकास करते थे। लेकिन यहाँ पर एक तरह से मैं समझूंगा कि संतोष भाऊ के साथ में ये अन्याय किया गया कि संतोष भाऊ को सिर्फ और सिर्फ पैसे की बिना पर बोलिए या किसी जाति के आधार पर जो है तो मतलब उनको डावलने की कोशिश की गई है। ये मेरी अपनी समझ है, जितना मैं राजनीतिक समझ रखता हूँ। तो संतोष भाऊ को सिर्फ इसलिए कि उनके पीछे कोई एक पर्टिकुलर समाज का नाम नहीं जुड़ा हुआ है, लेकिन इन लोगों ने ये भूल गए कि संतोष चौधरी एक ऐसा नाम है कि जिसके पीछे हर समाज का जो है तो बंडल जुड़ा हुआ है, हर समाज का नाम जुड़ा हुआ है, हर समाज के वोट जुड़े हुए हैं। और हर समाज आज अगर आप देखेंगे तो एक बहुत बड़ी नाराज़गी खास तौर से मुस्लिम समाज के अंदर है कि हमारे को एक अच्छा खासदार जो मिलने वाला था वो खासदार से हमको वंचित किया जा रहा है। तो बतौर एक मुस्लिम नेता होने के, सामाजिक कार्यकर्ता होने के नाते मैं यही बोलूँगा कि शरद पवार साहब ने इस पर जो है तो विचार करना चाहिए कि आज जो पदाधिकारी राजीनामे दे रहे हैं, अगर आप संतोष चौधरी का नाम लेंगे, संतोष भाऊ चौधरी को टिकट मिलेगा तो आपके पास लोग राजीनामे तो नहीं देंगे बल्कि नए पदाधिकारी और नए अच्छे कार्यकर्ता आपके साथ ज़रूर जुड़ेंगे। ये मैं इस बात की गारंटी देता हूँ। और अगर संतोष भाऊ अपक्ष भी खड़े रहेंगे तो इंशाल्लाह पूरा मुस्लिम समाज और पूरा भुसावल की और पूरा रावेर लोकसभा की जनता जो है तो संतोष भाऊ को अपक्ष चुनकर लाने की भी ताकत रखती है। संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विरोधांकडनं ही चर्चा आहे की संतोष भाऊ उभे राहणार नाही, फक्त एक प्रकारची स्टंटबाजी चालू आहे। विरोधक आहे ते टीका करणारच आहेत, शेवटी विरोधकाचं कामच टीका करणं आहे। पण शेवटी या ठिकाणी जे सर्वसामान्यांचं जे म्हणणं आहे त्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की संतोष भाऊ हे रिंगणात उतरलेच पाहिजेत, कारण की 20 वर्षानंतरचा जो भाऊंचा कार्यकाळ आज जे भाऊला संधी मिळाली होती तो कुठंतरी भाऊंचा घास हिरवला गेला। या ठिकाणी असा प्रयत्न एक श्रीराम पाटलांकडनं झाला आहे। श्रीराम पाटील आमचे वैरी नाही आहे, पण मग शेवटी ते पक्षात नव्हते। 20 वर्षापासून संतोष भाऊ झालेत, रवींद्र भैया झालेत जिल्हाध्यक्ष, हे पक्ष एक निष्ठ राहून पक्षाची सेवा करतायत, पक्ष वाढवण्यामध्ये ते लोक योगदान करतायत। या जे पक्ष निष्ठावंती जे आहेत त्या लोकांनी पक्षश्रेष्ठींनी यांना सगळ्यांना डावळून जे श्रीराम पाटलांना तिकीट दिलं आहे तो प्रश्न प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे की ही घटना का घडली। तर आमची सर्वांचं एकच सांगणं आहे सर्वांना की आम्ही सुद्धा भाऊंना आज फोर्स करतोय की भाऊ आपण अपक्ष लढूया आणि यावेळेस आपण जिंकूया। ही राहुल ने छुपा लिया पीछे। घोषणा दो, घोषणा। संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो। अगला खासदार कैसा हो, संतोष भाऊ जैसा हो। एक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये राजीनामे आमच्या मैं अलविदा लेती हूँ, आपकी एक कदमिया काम भले देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube app and never miss another update। खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। Jhulelal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave pool, DJ, Rain dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।